नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे विंजे सरकार मोठ्या बाईंशी बोलत असतात. तेवढ्यात रत्ना तिथे येते आणि रत्ना त्यांच्याकडून 50,000ची डिमांड करणार आहेत. हा प्रश्न घेऊन ते मोठ्या बाईंकडे आणि इंदूकडे जातात. त्यानंतर याच्यावरचं सोल्युशन सुद्धा विंजे सरकारच देणार आहेत, कारण की त्यांनी जो काही गफला केला होता ते सगळं उघड होणार आहे. मीनवाईल आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट दोन आहेत. ते म्हणजे एकीकडं आपले व्यंकू महाराज आहेत, ते पदयात्रेला निघणार आहेत, आणि सेकंड थिंग इज की आज कोर्टाची हिअरिंग सुद्धा आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे विंजे सरकार म्हणत असतात, मोठ्या बाई तुम्ही काळजी करू नका, सासूबाई मी आहे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, मी सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे हँडल करू शकतो आणि मला हलक्यात घेऊ नका, मी विंजे सरकार आहे, मला सगळ्याचं सगळं कळतं, म्हणून मी सगळं काही चांगल्याच प्रकारे मॅनेज करेल. तेवढ्यात दाराची बेल वाजते. लगेच ते दार उघडायला जातात तर दारावरती अजून कोणी नाही तर रत्ना आलेली असते. इकडे ते सांगतात ठीक आहे मी तुम्हाला नंतर कॉल करतो. तेव्हा ते विचारतात काय हो रत्नाताई, तुम्ही इथे या वेळेला काय करताय, अचानक येण्याची काय गोष्ट आहे आणि तुम्ही एवढ्या रागवलेल्या का आहात, काही घडलंय का. तेव्हा रत्ना विचारते तुम्हाला पूजा करायची आहे ना. तेव्हा विंजे सरकार म्हणायला लागतात हो मला तर पूजा करायची आहे, म्हणून तर तुमच्या जवळ आलो, हे सांगा की कधी पूजा करायची. तेव्हा ती म्हणते आपण पूजा करण्यासाठी तुम्हाला दाम मोजायला लागेल, मला 50,000 रुपये हवे आहेत पूजेसाठी. तेव्हा विंजे सरकार 2 मिनिटासाठी शांत होऊन जातात. ते बघता रत्ना म्हणायला लागते मला माहितीच होतं, कितीही श्रीमंत माणसं असो, पैशाचा विषय काढला की सगळ्यांच्या पायाखालची जमीन चालते, तुम्हाला जमेल की नाही तेवढं सांगा. तेव्हा विंजे सरकार म्हणतात तुम्ही अचानक 50,000 बोलले, थोडंसं तर माणूस घाबरून जाईलच ना. तेव्हा ती म्हणते तसं नाही, जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर पहिले पैसे द्यायला लागतील, नाही तर मी काही काम करत नसते, मला माझी किंमत आहे आणि माझ्याकडे खूप लोक भेटू शकतात पूजा करण्यासाठी आणि मी लाखो कमवू शकते, जाऊ दे तुमच्याकडून नाही होणार आहे तर गोष्ट सोडून टाका. रत्ना लगेच तिथून निघून जायला लागलेली असते. तेवढ्यात विंजे सरकार तिला अडवतात आणि म्हणतात तुम्ही अचानक 50,000 मागितले तर माणूस गोंधळून तर जाणार ना, एवढी कॅश कोणी जवळ ठेवत नाही, तुम्हाला चालेल का, मी तुम्हाला चेक देतो. तेव्हा ती म्हणते चेक नाही, मला फक्त आणि फक्त कॅश हवी आहे. तेव्हा विंजे सरकार म्हणतात मग ठीक आहे तुम्ही उद्या या, मी तुम्हाला उद्या 50,000 देतो. तेव्हा ती म्हणते उद्या काही येत नाही. तेव्हा विंजे सरकार म्हणतात तुम्ही कामाच्या पहिले पैसे कसे काय मागू शकता, पहिले काम तर करा. तेव्हा ते म्हणते माझा प्रिव्हियस अनुभव आहे की या गोष्टी होतातच, एकदा काम झालं ना की लोक विसरून जातात पैसे द्यायला, म्हणून यावेळेला मला कामाच्या पहिलेच पैसे हवे आहेत. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मी आहे विंजे सरकार आणि माझा उद्या येतो, मी उद्याच्या उद्या तुम्हाला 50,000 देतो, पण माझ्यासाठी ती पूजा करा. तेव्हा ती म्हणते ठीक आहे काही हरकत नाही, तुम्ही पैसे घेऊन या मग आपण बोलू. इकडे विंजे सरकार सगळं हकीकत मोठ्याबाई आणि इंदूला सांगतात. तेव्हा मोठ्याबाई म्हणायला लागतात ऑलरेडी आपल्याकडे दुष्काळ सुरू आहे, पैशांची आणि सगळ्याच गोष्टीची कमतरता असताना ही रत्ना 50,000 रुपये मागते, हे जरा जास्त झालं नाही का. तेव्हा विंजे सरकार म्हणतात माझाही तोच प्रश्न होता, तिने अचानक 50,000 मागितले ना, मी सुद्धा थोडा गोंधळूनच गेलो होतो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात तुमचं बरोबरच आहे, मला असं वाटलं होतं केसचा निकाल थोडा लेट लागेल, त्याच्यामुळे आपण तोपर्यंत या रत्नाला घोळात घेऊ, म्हणजे कशी आपली एक बाजू क्लिअर होईल. पण हिने तर आता हावरटासारखं तोंड उघडलं आहे, आपण कुठून 50,000 आणायचे, माझे पैसे तर असतील पण ते माझ्या कपाटात असतील आणि ती श्रीकला नागिन आहे ना, ती त्याच्यावरती फणा काढून तर बसलेलीच आहे, मी काय करू आता. तेव्हा विंजे सरकार म्हणतात माझ्याकडे एक पर्याय आहे. तेव्हा मोठ्याबाई म्हणायला तर तुमच्याकडे पर्याय, तुम्हाला तर गावामध्ये कोणी कुत्र्याची किंमत देत नाही, तुम्हाला कोण 50,000 रुपये देईल, हे काही शक्य वाटत नाही. तेव्हा ते म्हणतात मोठ्याबाई तुम्ही काय मला हलक्यात घेऊ नका, सासूबाई माझी खूप पोच आहे, कारण की विंजे सरकार आहे, माझ्याकडे 50,000 आहेत. तेव्हा ते विचारते तुमच्याकडे 50,000, नेमकं घडलं काय आहे ते सविस्तरपणे मला सांगा. तेव्हा विंजे सरकार म्हणतात मोठ्याबाई आपल्या मंगल कार्यालयामध्ये ज्या ऑर्डरी यायच्या ना त्यामधून
मी थोडंफार का होईना बाजूला पैसे केले आहेत. तेव्हा मोठे म्हणतात, निर्लज्जात का हो तुम्ही माझ्याबरोबर एवढा मोठा धोका केला, म्हणजे माझेच पैसे तुम्ही ढापत होता. तेव्हा ते म्हणतात, तसं नाही अहो, अडीअडचणीला मी थोडे पैसे बाजूला करायचो आणि आता बघा ना. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, मी आता तुमचं कौतुक करू का तुम्हाला ओरडू की तुम्ही खरं आणि सत्य सांगत आहात. खरंच विंजे सरकार, तुम्ही तर काय कराल ना याचा काही नेमच लागत नाही. तेव्हा ते म्हणतात, आत्तापुरतं आपलं काम भागेल ना. मी एक काम करतो, त्या रत्नाला बोलवतो आणि तिला ते पैसे देतो. तिला तरी आपण आपल्या घोळामध्ये घेऊया ना. तो सगळं प्लॅनिंग करायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे इकडे श्रीकला ब्रह्मराक्षसला कॉल करते आणि म्हणायला लागते, काय हो, आज आपली केसची हिअरिंग आहे, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा ते म्हणतात, मग तुम्ही का घाबरताय, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल. तेव्हा ते म्हणते, मी घाबरत नाही आहे, फक्त तुम्हाला आठवण देते की ती इंदू आहे ना, ती साधीसुधी नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, कसं आहे माहिती का, ती इंदू आहे ना, ती फुल स्पीडवरती चालत आहे, म्हणजे रनिंग ट्रॅकवरती चालते असं काहीतरी तुम्ही समजू शकता. ट्रेडमिल ही मानू शकता, पण आपल्याला त्यांची ट्रेडमिल इतक्या फास्ट चालूच द्यायची नाही ना. आपण ससा आणि कासवाची गेम खेळणार आहोत, तुम्ही काळजी करू नका ना हो. तेव्हा ती म्हणते, पण तुम्हाला वाटत नाही का हे जरा जास्तच लवकर आणि जास्तच फास्ट होत आहे. तेव्हा तो म्हणतो, ते फास्ट आहेत पण आपण नाही ना, आपण तर कासवासारखं स्लो चालायचं आहे, आपण बिलकुल घाई करायची नाही. आणि तुम्ही विश्वास ठेवा हो, मी केस पेंडिंग ठेवण्यामध्ये एक्सपर्ट आहे, हे सगळं तर मी इझिली करू शकतो. तेव्हा ते म्हणते, ठीक आहे, मग जर तुम्हाला एवढा विश्वास असेल ना तर मी सुद्धा तुमच्यावरती विश्वास ठेवते. श्रीकला लगेच फोन कट करते. तर दुसरीकडे व्यंकू महाराज काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, तुम्ही जो निर्णय घेताय ना तो मला बिलकुल मान्य नाही आहे. तुम्ही एवढा मोठा निर्णय कसा काय घेऊ शकता, हे बरोबर नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, मी जो निर्णय घेत आहे ना तो अगदीच योग्य आहे. मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त तर घ्यायलाच पाहिजे आणि तेच आता मी करत आहे. खरं म्हटलं तर प्रायश्चित्त घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि या सगळ्याकडे मी खूप शांतपणे लक्ष देत आहे. खरं म्हटलं तर हे करणं गरजेचं आहे. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, अनवाणी पायी तुम्ही पंढरपूरला निघाला आहेत, हे खूप मोठं प्रायश्चित्त आहे, एवढं सगळं करायची बिलकुल गरज नाही. तेव्हा ते म्हणतात, गरज आहे म्हणूनच तर मी करतोय, मला काही याच्यामध्ये चुकीचं वाटत नाही. तेव्हा नारायणीताई म्हणतात, काका एकदा समजून घे ना, एवढी मोठी गोष्ट करायची गरज नाही आहे, आता तुझी इथे गरज आहे ना. तेव्हा ते म्हणतात, माझ्यामुळे म्हणजे माझ्या चुकीमुळे विठुराया नाराज झाला आहे, आपल्या सगळ्यांना सोडून गेला आहे. मी त्याच्या भक्तावरती म्हणजे इंद्रायणीवरती विश्वास ठेवला नाही, मी माझ्या शिष्येवरती विश्वास ठेवला नाही. माझ्या चुकीमुळे आपण आता या परिस्थितीमध्ये आहोत, कारण की मी श्रीकलाला सतत पाठिंबा दिला आणि इंदूचा दुस्साहस केला, याच्याचमुळे हे सगळं घडलं आहे. आता कोणी मला थांबू नका, जोपर्यंत मी प्रायश्चित्त घेत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला काही शांती भेटणार नाही. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणायला लागतात, भाऊजी तुम्ही जे बोलताय ना ते बरोबरच आहे, पण तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये सगळ्यांनीच चुका केल्या आहेत. मी तर सगळ्यात जास्ती इंदूचा छळछळ केला आहे, मग मला सुद्धा प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे ना. आणि तुम्हीच म्हणता ना की एखाद्याला आपली चूक समजली की तेच त्याच्यासाठी प्रायश्चित्तासारखं असतं, मग तुम्हालाही चूक समजली आहे, विषय सोडून द्या ना. तेव्हा ते म्हणतात, नाही पण आता तुम्ही इंदूच्या मागे खंबीरपणे उभा आहात. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात, मग तुम्हीही तसंच राहा ना, हे सगळं करायची बिलकुल गरज नाही. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, नाही, मला जोपर्यंत आता मी विठुरायाला स्वतःच्या डोळ्याने बघत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाची घालमेल काही थांबणार नाही आहे. मला त्याला भेटणं गरजेचं आहे आणि त्याच प्रवासासाठी मी निघणार आहे. तुम्ही कोणी कितीही अडवण्याचा प्रयत्न करा, पण मला हे मान्यच नाही आहे, म्हणून मी आता जाणार आहे, कारण की तेच सगळ्यांसाठी योग्य सुद्धा आहे. राम कृष्ण हरी. व्यंकू महाराज लगेच त्यांचा प्रवास सुरू करतात. हे सगळं झाल्यानंतर मोठ्या बाई, नारायणीताई आणि शकुंतला काकी थोड्या नाराज झालेल्या असतात. तर दुसरीकडे इकडे सगळेजण कोर्टाच्या हिअरिंगला गेलेले असतात. तेव्हा इकडे जज साहेब एक एक करून पेपर चेक करतात. आदोक्षजला इंदू धीर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. तेव्हा श्रीकला ही जज साहेबांकडे बघायला लागते. इकडे ब्रह्मराक्षस आणि निंबाळकर एक दुसऱ्याकडे रागाने बघत असतात. तेवढ्यात निंबाळकर म्हणायला लागतात, सर हे डॉक्युमेंट्स आहेत ना, तुम्ही चेक करू शकता, सगळे डॉक्युमेंट्स ऑथेंटिक आहेत. तेव्हा ब्रह्मराक्षस म्हणतात, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुमचे डॉक्युमेंट्स खरे आहेत आणि आमचे डॉक्युमेंट्स
खोटे आहेत का, याचे काही तुमच्याकडे पुरावे किंवा काही आहे का? तेव्हा निंबाळकर म्हणायला लागतात, आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून तर आम्ही डॉक्युमेंट्स दाखवतोय ना. तेव्हा ते म्हणतात, मग आमचे डॉक्युमेंट सुद्धा बरोबरच आहेत, आमच्याकडे गहाणपत्र आहे. तेव्हा निंबाळकर म्हणायला लागतात, तुमच्याकडे गहाणपत्र असेल पण आमच्याकडे रजिस्टर आहे आणि सगळं रजिस्टर झालेलं आहे. जज साहेब, तुम्ही मला अनुमती द्या, मी तुम्हाला डॉक्युमेंट्स देतो. ते लगेच अनुमती देतात आणि इकडे निंबाळकर लगेच त्यांच्या असिस्टंटकडून ते डॉक्युमेंट मागून घेते. हे सगळं होत असताना ब्रह्मराक्षस खूप घाबरून गेलेला असतो. श्रीकलाच्या पायाखालची जमीन चाललेली असते. इकडे ब्रह्मराक्षस कसाबसा विषय फिरवण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही परमिशन न देता या लोकांनी डॉक्युमेंट्स कसे काय व्हेरीफाय केले हे काही बरोबर नाही. तेव्हा जज म्हणायला लागतात, ते बरोबरच आहे आणि त्यांनी बरोबरच काम केलं आहे. इंदू खूप खुश झालेली असते पण श्रीकला खूप घाबरून गेलेली असते. इंदू इकडे हाताची घडी करते आणि श्रीकलाला इशारा करते, बघ बघ मी कसा डाव खेळला आहे. श्रीकलाची पूर्णपणे तंतरलेली असते की मी आता काय करू. इकडे व्यंकू महाराज त्यांचा प्रवास सुरू करतात. तेवढ्यात तिथे महाले गुरुजी आणि कान्होबा त्यांना मिळतो. तेव्हा ते म्हणायला लागतात, काय झालं व्यंकू महाराज, तुम्ही एवढा मोठा प्रवास का सुरू करताय? आम्ही ऐकलं तुम्ही अनवाणी पायी पंढरपूरला निघाले आहेत, या सगळ्याची खरंच गरज आहे का? तेव्हा ते म्हणतात, हो आहे म्हणूनच तर करत आहे. विठुराया आपलं गाव सोडून गेला आहे, हे काही चांगलं वाटत नाही. वरून माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली आहे, मग त्या चुकीचं प्रायश्चित्त तर मला भेटायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी मला हा प्रवास करणं गरजेचं आहे. राम कृष्ण हरी. लगेच व्यंकू महाराज विठुरायांचं नाव घेतात आणि पुढचा प्रवास सुरू करतात. तर इकडे एक आजी पायाला दाबत दाबत इकडे विठू 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 विठ्ठला 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 असं जोरजोरात बोलत असतात. तेवढ्यात तिथून व्यंकू महाराज जातात. त्यांचा आवाज व्यंकू महाराजांच्या कानावरती पडतो आणि ते विचारतात, आई काय झालं, तुम्ही असं कळवळत का आहात? तेव्हा ते म्हणतात, काय नाही रे बाबा, थोडा प्रवास केला आहे म्हणून आता गुडघे दुखत आहेत, सहनी होत नाही आणि कोणाला सांगता येत नाही आहे. मला थोडं पाणी हवं आहे, तुझ्याकडे थोडं पाणी असेल तर देशील का? तेव्हा ते म्हणतात, आता माझ्याकडे तर नाही आहे पण मी तुम्हाला आणून देतो, थांबा जरा. त्या पूर्ण विठ्ठलाचा गजर सुरू करतात. तर दुसरीकडे जज साहेब इकडे म्हणायला लागलेले असतात, मला असं वाटते निंबाळकरांनी जे काही डॉक्युमेंट्स दिले आहेत ना ते सगळे बरोबरच आहे. हे बघता लगेच ब्रह्मराक्षसाची नाटकं सुरू होतात. तो लगेच दाखवायला लागतो, सर 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 मला छातीत दुखते हो, काहीतरी विचित्र होतंय. तेव्हा श्रीकला समजतं की हा सगळा त्याचा डाव आहे. इकडे जज साहेब म्हणतात, काय झालं, आता तर तुम्ही ठीक होतं ना, थोडं पाणी प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा ब्रह्मराक्षस म्हणतो, सर आम्हाला दुसरी तारीख द्या ना, आता तब्येतीमुळे तुम्ही आम्हाला दुसरी तारीख तर देऊ शकता ना. हे ऐकल्यानंतर अधोक्षसला थोडा राग आलेला असतो. तेव्हा जज साहेब म्हणतात, ठीक आहे तुम्ही तुमची तब्येत ठीक करा, मी पुढची तारीख 3 दिवसानंतरची देतोय. तेव्हा ब्रह्मराक्षस म्हणतो, असं कसं 3 दिवसामध्ये कसं काय सगळं होईल, सर जरा समजा ना. तेव्हा ते म्हणतात, हे बघा निंबाळकरांनी जी काही डॉक्युमेंट्स दिले आहेत ना ती सगळी मला योग्यच वाटत आहेत. मग जर तुम्हाला पुढची तारीख नसेल पाहिजे 3 दिवसावर तर मी आत्ताच पूर्णपणे फैसला द्यायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर इंदू खूप खुश झालेली असते पण श्रीकलाच्या पायाखालची अक्षरशः जमीन हललेली असते की आता तर आपण पुरते फसलो आहेत. हे सगळं झाल्यानंतर ब्रह्मराक्षसाकडे हे दोघं खूप रागाने बघत असतात आणि या सगळ्यांची पुरती वाट लागलेली असते. तर दुसरीकडे हे तिघही घरी येतात. तेव्हा श्रीकला म्हणते, काय हो तुम्ही तर खूप बाता मारत होता ना की मी सगळं काही मॅनेज करेल, सगळं काही करेल, पण काय झालं तुमच्याकडून एक साधी केस सुद्धा तुम्हाला पेंडिंग ठेवता येत नाही आहे. तुम्ही तर सगळ्या गोष्टी त्या निंबाळकरांना हातामध्ये दिल्या ना. तेव्हा ते म्हणतात, हे बघा तुम्ही जरा मला जास्त बोलताय असं वाटत नाही का? तेव्हा पोपटराव म्हणतो, ती बरोबरच बोलत आहे. काय रे तुझ्यामध्ये पावर राहिली नाही का? म्हणजे तुझ्याकडून एक छोटीशी गोष्ट झाली नाही, तुला एक केस मॅनेज करता येत नाही असं कसं काय होऊ शकतं? तेव्हा तो म्हणतो, हे बघा माझी काहीच चूक नाही आहे, याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक तुमचीच आहे. तुम्ही त्या इंद्रायणीला घरात घुसून दिलं, तिने घराची ओरिजिनल डॉक्युमेंट्स लिहिले आहेत, मग
त्याचा तिला काही ना काही उपयोग होईल ना. मग सांगा ना, याच्यामध्ये माझा दोष आहे की तुमचा दोष आहे. तेव्हा श्रीकला म्हणते, आता तुझं हारण्याचं खापर माझ्यावरती फोडू नको, तुझ्याकडून काहीच होणार नाही हे पुरतं दिसून येते. तेव्हा ब्रह्मराक्षस म्हणतो, मी अजून हारलो नाही, थांबा ना, मी काहीतरी करेल ना. तेव्हा श्रीकला म्हणते, तू काहीच करू शकत नाही, याच्यावरती आता मला खात्री झालेली आहे. आता मला असं वाटते मलाच माझ्या गोष्टी मॅनेज करायला लागतील. तेव्हा पोपटराव विचारता, तू काय करशील आणि या सगळ्यामध्ये तुला काय समजतं ग. तेव्हा ती म्हणते, तसंही मला असं वाटते आता त्या जजला अर्क पाजायलाच लागेल. तेव्हा पोपटराव म्हणतात, तू डोक्यावरती पडली बिडली आहेस का, त्या जजला तू कसं काय अर्क पाजशील. तेव्हा ती म्हणते, ते आपण बघूया, पण एवढ्या सहजासहजी आपण हे घर सोडायचं नाही आहे. खूप मुश्किलीने हे घर आपल्याला सापडलं आहे. आता या घराला जोपर्यंत आपण आपलं बनवत नाही ना, तोपर्यंत शांत बसायचं नाही. पोपटराव तिच्या प्लॅनमध्ये रेडी होत असतात. तेव्हा श्रीकला म्हणते, काय हो, आज मला रत्ना कुठे दिसली नाही. रत्ना नेमकी गेली तरी कुठे आहे, जी कोणाला सकाळपासून दिसली नाही. तुम्ही रत्नाला कुठे बघितलं का. आता तिच्या अर्काची आणि तिची आपल्याला खूप गरज आहे. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे रत्ना विंजे सरकारांना भेटायला गेलेली असते. तेव्हा विंजे सरकार तिला पैसे देतात. ते बघता रत्ना खूप खुश होते आणि म्हणायला लागते, आता तुम्ही या अर्काचं करणार तरी काय आहे, कोणावरती उपयोग करणार आहे. तेव्हा तो म्हणतो, हे सगळं तुझ्यावरतीच उपयोग होणार आहे. तेवढ्यात मागून मोठ्या बाई आणि इंदू येतात. त्या दोघी लगेच तिला तिथे गुंडाळतात आणि इकडे इंदू तिला बांधल्यानंतर विचारते, मला सांग आमच्या गोपाळच्या बाबतीत काय झालं, गोपाळचा खून कोणी केला आहे, आता ते आम्हाला कळायलाच पाहिजे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच रत्ना श्रीकला आणि पोपटरावाचं भांडं फोडेल की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.